गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवरती गंभीर आरोप केले। निलेश घायवळला सभापतींनी देशाबाहेर पळवलं का असा सवालच धंगेकरांनी केलाय। शिवाय निलेश घायवळ प्रकरणात समीर पाटील यांनी सुद्धा मदत केली आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांनी आवाज उठवलेला आहे। मात्र निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला नाही, तर तो स्वतःहून गेलेला आहे। 17 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे आणि निलेश घायवळ हा 9 तारखेला लंडनला गेल्याची माहिती आणि त्याचा खुलासा जो आहे त्याचे वकील यांनी केला आहे। या संदर्भात आरोप जे आहेत रवींद्र धंगेकर यांनी केलेले होते। तुम्ही आरोप केले होते की तो पळून गेलाय, पळून लावलाय। बघा, याच्यामध्ये त्याला ही सगळी कल्पना होती आणि ही कल्पना असताना माझं तर म्हणणं पलीकडे तो पळून नाही गेला असं आपण समजू, पण पासपोर्टमध्ये छेडछाड करायची काय गरज होती? आणि मग पासपोर्टमध्ये छेडछाड केली तर त्याची एवढी यंत्रणा चांगली की त्यावर गुन्हा दाखल होणार आहे का नाही त्याला पहिलं कळलं। आणि गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर त्याला कुणी मंत्र्यांनी पळवलं का, कुणी सभापतींनी पळवलं का, कुणी काही कुठल्या कोथरूडच्या नेत्यांनी पळवलं का हे शोधलं। पण मी तेच म्हणतो, या प्रकरणामध्ये एका चांगल्या यंत्रणेकडून याची तपासणी करून दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। त्याला माहिती देणारी त्याची यंत्रणा मोठी आहे, म्हणजे पोलिसांपेक्षाही याची यंत्रणा मोठी याचा अर्थ ह्याच्यामध्ये दिसून येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याला तो समीर पाटील सारखा माणूस जो चंद्रकांत दादांचे सगळे व्यवहार सांभाळतो, पण आता मला काल दुसरीच माहिती मिळाली की दादांचे आर्थिक व्यवहार बी हा सांभाळतो। कॅमेरा किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।